भारतीय जनता पार्टीकडनं 9 नावं वाचले. मला पण 9 आहे. वाचली 9 म्हणलं नाही. मला पण 9 आहे म्हणलं. मला पण 9 आहे. नाव मग नाही वाचलं का? खाली का धिक्कार आहे पुढल्या महापौरांचा धिक्कार असो पुढल्या महापौरांचा धिक्कार असो. माझं म्हणणं आहे यांना परिवहनचे सदस्य नेमता आलेले नाहीयेत, यांना स्वीकृत सदस्य नेमता आलेले नाहीयेत. आता स्वीकृत सदस्यांवर बोलायचं तर ते एक वेगळा विषय आहे की निष्ठावंतला देणार का नाही देणार ते त्यांच्या पार्टीचा विषय आहे. पण 9 जागा असताना भारतीय जनता पार्टीने रात्रभर कुठाने करून सुद्धा त्यांना 9 जागा नेता आले नाहीत. 8 जागा आल्या आणि 8 जागा आणि सभागृह नेता स्वतः खोटं बोलतात. 9 जागा आम्ही वाचतो म्हणले नावं आणि 8 नावं वाचले. हे अशा पद्धतीने जर का 7 नावं वाचले हे कुठल्या सभेत घेता येत नाही. मी तुम्हाला आज सांगतो शिवसेना पक्षाकडनं आज जे सभागृहात नावं वाचलेत तीच नावं कायम असतील. उरलेल्या 2 नावासाठी जर पुढच्या सभेत हा विषय आणला गेला तर मी स्वतः कोर्टात या विषयात जाणार आणि तोपर्यंत आम्ही न्याय मागणार. हे जे 7 नावं वाचलेत भारतीय जनता पार्टीनं तीच नावं फायनल असतील. कुठलाही अपूर्ण प्रस्ताव या ठिकाणी नाही आहे. तो शेवटी सभागृहाचा अधिकार आहे. आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी राहिलेले जे काही एक नाव आहे ते आम्ही निश्चित त्या ठिकाणी घेणार. त्यांनी असं पण म्हणलं की ते नरेंद्र काळेंना पण मेसेज केला तुम्हाला पण ते शेवटी विरोधी पक्ष नेते गट नेते आहेत. ते त्यांनी ते काय म्हणत असेल ते आम्हाला माहिती नाही. ते त्यांना घाबरून तुम्ही सभा तहकूब केली असं त्यांचा स्पष्ट आरोप आहे. नाही कार्यकर्त्याचं काय कार्यकर्त्याचा जो एसएमएस आला तो एसएमएस तुम्हालाही आला तो बघूनच तुम्ही सभा तहकूब केली. शेवटी तसं काय नाही आहे. बोर्डाला या ठिकाणी अधिकार आहे आणि आपल्या सोलापूर शहराच्या विकासासाठी राहिलेलं एक नाव जे आहे ते निश्चित लवकर आपण या ठिकाणी जाहीर करू. प्रोसिडिंग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आपल्याला नगरसचिव कार्यालयामध्ये या ठिकाणी प्रोसिडिंग बघायला मिळेल. एवढी मोठी आपल्याकडे संख्याबळ असताना आज परिवहन समितीच्या सदस्यांची निवड का केली नाही? परिवहन समिती आपल्याला हे ऊर्जित अवस्थेत या ठिकाणी आपल्याला आणायचं आहे आणि सोलापूर शहराला आपल्याला गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिवहनचे एकदम चांगले सदस्य या ठिकाणी आपल्याला निवडायचे आहेत. त्यामुळं आपल्याला सर्व जे काही आपले परिवहनचे चांगले अभ्यास असलेले जे सदस्य आहेत त्यांना आपण बोलवून या ठिकाणी मग ते निवड करणार आहे. ह्याच्यापूर्वी पण परिवहनच्या असंच गडबडीत अनेक आपल्याला या ठिकाणी बसेस वगैरे मिळाले होते. त्या टायमाला तिथं आपल्याला रूट वगैरे जे उत्पन्न आपल्याला परिवहनचं येत नव्हतं व्यवस्थित. तर आपल्याला जे आता नवीन बस येणार आहेत चांगले जबाबदारी सदस्य त्या ठिकाणी निवडण्यात येणार आहेत. एक प्रश्न आहे. तुम्ही 8 जाहीर केला 7 जाहीर केला काय असेल ते पण एक का जाहीर केलं नाही त्याचं कारण काय असेल आणि ते कुठल्या नियमाने तुम्हाला पुढच्या सभेत घेता येतं? आता आमचे आयुक्तांनीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं डायसवर सर्व पत्रकारांना आमच्या आपल्या सर्व सभागृहातील सदस्यांना की तो शेवटी निवडीचा अधिकार सभागृहाला आणि महापौरांना आहे. पुढच्या मीटिंग मध्ये या ठिकाणी आम्ही तो राहिलेले जे काही एक नाव आहे 8 नाव या ठिकाणी वाचलेले आहेत. एक नाव जे काही राहिलेलं आहे ते आम्ही या ठिकाणी पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ. का राहिलं जो विषय नाही लवकरात लवकर जाहीर करणार. जाहीर पक्षात सर्व आमचे एकमत आहे. एक जे नाव राहिलेलं आहे ते लवकरात लवकर जाहीर करणार. कुठलं एक नाव जाळलं की जाळलं 8 नाव या ठिकाणी आता जाहीर केलेले आहेत. दादा 88 नगरसेवकांचं प्रतिनिधित्व सभागृहामधून करायला तुम्ही कमी पडता असं वाटतंय? अजिबात तसं काय नाही. आमच्या सर्व सदस्यांमध्ये एकमत आहे आणि सोलापूर शहराला ऐका एकमत आहे म्हणूनच या ठिकाणी एकमत आता तुम्ही कुणाला सभा वेळेवर सुरू अपेक्षित होतं त्यांच्याबद्दल परत तुम्ही साड्या सभा परत गोंधळ नियंत्रण नाही नवीन सदस्य
नवीन सदस्य आहेत या ठिकाणी. नवीन सदस्याचं आमच्या सर्व यांना आम्ही लवकर या ठिकाणी बोलवलं होतं. काही सदस्य थोडं त्यांना यायला थोडस जरा वेळ झाला या ठिकाणी आणि आम्ही 11:15 या ठिकाणी सव्वा 10 मिनिट उशीर झाला. विरोधी म्हणजे गटनेते देखील ते आम्हाला म्हणले होते की 11:15 आपण या ठिकाणी चालू करू. ठीक आहे, नवीन सदस्य आहेत काही ठिकाणी आणि इथून पुढची जी सभा आहेत ती वेळेवर सुरू करू. त्यांना ओळखतच नाहीये, त्यावर मोठा गोंधळ सुरुवात झाला सुरुवातीला. नगरसचिवांना काही सूचना केलेल्या आहेत? नगरसचिवांना मी त्या ठिकाणी सूचना केली. त्यांचा सांगण्याचा उद्देश तसा नव्हता. त्यांना काय होतं की 87 नगरसेवक 88 नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत. 70% नगरसेवक या ठिकाणी नवीन आहेत. त्यांना म्हणायचा उद्देश असा होता की मी त्यांना तुम्हाला त्यांच्या मिस्टरांना ते ओळखत होते, मी त्यांना नजर चुकीने मी त्यांना ओळखलो नाही असं त्यांना म्हणायचं होतं. पण सभासद प्रस्ताव त्यांचा घेतला नाही असा कुठलाच नव्हता. ते सदस्य त्या ठिकाणी नवीन होते आणि ठीक आहे, जे आमच्यात आम्ही त्यांना सांगितलेलं आहे पुढील विषयामध्ये जे काय सभासद प्रस्ताव आहे त्यांचे घ्या म्हणून असा आम्ही आदेश दिले. सर्वांचे सभासद प्रस्ताव घ्यायला पाहिजे आणि यायला अजेंड्यावर यायला पाहिजे असा आम्ही त्यांना आदेश दिलेला आहे. दादा, अजेंड्यावर आज 2-3 फक्त विषय होते. नव्याने का पायडा पाडताय? ह्याला प्रायोरिटी द्या, त्याला प्रायोरिटी द्या. उगीच गोंधळ सभागृह होतं. उलट सोलापूर गाड्यांना सगळे विषय माहित आहेत, तुम्हाला विषय माहित आहेत, का क्रमाने घेत नाही? कशासाठी गोंधळ घालतात किंवा विरोधकांना जे अजेंड्यावर आहेत तेच सर्व विषय घेतले ना. एखादा घ्यायचा नसेल प्राधान्यक्रम घेऊ नका. ठीक आहे, पुढचा विषय विषयासाठी प्राधान्यक्रमाची काय गरज आहे? सभागृह तुम्ही बोलता. ठीक आहे. आता जास्त असतील विषय तर समजू शकतो. सुरुवात आपल्याकडनं झाली पण असायला 4-5 ही आहेत. नाही, कसं जरा थोडं सगळ्यावरती कंट्रोल दिसलं नाही. डिस्कस पण आहे, लोकांना तमाशा पाहायला मिळाला पाहिजे, असं नाही माहिती. कंट्रोल पाहिजे दोघांचं. महापौरांनी सभागृह पहिल्या सभेमध्ये तो दिसला नाही. सर्वांमध्ये समन्वय आणि एकमत आहे. या ठिकाणी कुठलेही या ठिकाणी सभागृहामध्ये आमच्या सर्व सदस्यांचं या ठिकाणी एकमत आहे आणि दुजाभाव नाही आहे. आणि या ठिकाणी आमच्या पक्षनेत्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षनेत्यांनी या ठिकाणी 8 नावं वाचलेली या ठिकाणी ती मंजूर करण्यात आली. राहिलेले 1 नाव जे आहे ते आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये घेऊ.